नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. जनतेनं नाही तर बंटी पाटील व राजू बाबा यांनी खुर्चीवर बसवलंय. नगराध्यक्षा अर्चना जानवेकर खुर्चीवर नीट बसायचं नाहीतर खुर्ची खाली करायची, अशा प्रकारचं वक्तव्य मनीषा दबडे यांनी केलं. निमित्त 5 वर्ष लोकप्रतिनिधींचे विकास हातकणंगल्याचा या उपक्रमाअंतर्गत नागरी समस्यांचा आढावा घेत असताना वेताळ चौक परिसरातील महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी अनेक समस्यांचा पाडाच त्यांनी वाचला. मात्र या सर्व समस्यांपेक्षा अरेरावीची भाषा वापरणाऱ्या नगराध्यक्षा अर्चना जानवेकर यांचा खरपूस समाचार मनीषा दबडे यांनी घेतला. त्या पुढे म्हणाल्या की हातकणंगलेतील अनेक प्रभागात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. यामध्ये पाणी वेळेवर न येणे, रात्री अपरात्री येणे हीच कारणे प्रामुख्याने दिसत आहेत. महिलांना पाणी हा जीव की प्राण असतो. पाणी नाही आले तर सर्व कामे खुलमतात व याचा जरा घरातील कुटुंबीय यांच्यावर निघून अनेक वेळा वातावरण तंग बनते. तरी या घरगुती भांडणास कारणीभूत होणाऱ्या नगरपंचायतीने दुर्लक्ष करू नये, तर महिला नगराध्यक्षा असलेल्या अर्चना जानवेकर यात लक्ष घालून महिलांना न्याय मिळवून देतील या आशेने मी काही महिलांसह नगराध्यक्षा अर्चना जानवेकर यांना भेटण्यास गेलो होतो. त्यावेळी भेट होऊ न शकल्याने थेट फोनवरून संपर्क केल्यावर नगराध्यक्षा अर्चना जानवेकर यांनी अरेरावीची भाषा वापरली असा आरोप मनीषा दबडे यांनी केला. सहानुभूतीने माजी आमदार बंटी पाटील व माजी आमदार राजू बाबा यांनी खुर्चीवर बसवलं आहे. लोकनियुक्त जरी असला तरी जनतेने तुम्हाला निवडून दिलेले नाही. खुर्चीवर नीट बसायचं नाहीतर खुर्ची खाली करायची असा सल्ला मनीषा दबडे यांनी दिला. तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील याकडे कानाडोळा केल्याने येणाऱ्या निवडणुकीत मतदानातून काँग्रेस पक्षाला उत्तर देऊ असे मत व्यक्त केले. यावेळी परिसरातील महिला नागरिक उपस्थित होते. 2 महिन्यापूर्वी इलेक्शन होते तेव्हा पाणी 5-6 दिवस आलं नव्हतं. विचारपूस करायला गेल्यानंतर नगरसेविका प्रचारासाठी गेलेल्या नगराध्यक्षा त्यांना फोन केला कर्मचाऱ्यांकडून. कर्मचाऱ्यांचा फोन घेतल्यानंतर त्यांना सविस्तर विचारलं पाणी आलेलं नाही. तेव्हा त्यांनी नीट बोलण्याची उत्तर द्यायची. आम्हालाच अरेरावीची भाषा करू नका, हे करू नका, हे त्यांची बोलणी नव्हे. काय असेल तर नीट खुर्चीवर बसायचं नाही, तसल्याने खुर्चीत बसायचं नाही. बघा, पाणी हा प्रश्न आमचा हक्काचा आहे. पाणी हे पाहिजेच आम्हाला. ही तुमची पण अरेरावीची भाषा आम्हाला चालणार नाही. काँग्रेस ज्येष्ठ नेत्यानं बाबा आवळेंना फोन केलेला, तुम्ही त्यांना खुर्चीत बसवलं, जनतेनं बसवलेलं नाही आहे. बंटी पाटील साहेबांनी आणि बाबा आवळेंनी त्यांना खुर्चीत बसवले. त्यामुळे मी त्यांना फोन केला की असं ह्यांना सांगा, नाही तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही, नाहीतर तुम्ही इथं भेटायला या. ते सुद्धा इथं आले नाहीत.